करवीर तालुक्यातील कुरुकली इथं राहणाऱ्या सुनीता कृष्णात पाटील या महिलेनं कोरोना काळात गावातील महिलांना फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून देतो असं आमिष दाखवत त्यांच्याकडून कागदपत्र घेतली आहेत। या कागदपत्रांचा गैरवापर करून तिनं गावातील शेकडो महिलांच्या नावे कर्ज उचललं। मात्र प्रत्यक्षात संबंधित महिलांना किरकोळ रक्कम देऊन उर्वरित रक्कम स्वतः घेतली। या प्रकरणी गावातील फसगत झालेल्या महिलांनी अनेकदा स्थानिक ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समितीकडे तक्रार केली। यावेळी सुनीता पाटील हिनं कर्जाचे हप्ते भरतो असं आश्वासन दिलं। मात्र काही महिने कर्जाचे हप्ते सुरळीत भरले आणि पुन्हा हप्ते भरणं बंद केल्यानं फायनान्स कंपनीनं गावातील ज्यांच्या नावे कर्ज आहेत त्या महिलांकडे वसुलीचा तगादा लावला। फसगत झालेल्या महिला सुनीता पाटील हिच्याकडे गेल्या, मात्र तिनं थेट धमक्या देत उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप या महिलांनी केलाय। त्यानंतर फसगत झालेल्या महिला आणि ग्रामस्थांनी आज एकत्र येत करवीर पोलीस ठाणं गाठलं। ग्रामस्थांनी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती देऊन सुनीता पाटील हिच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली। आमची फसवणूक झाली। कोरोना काळात आमची कागदपत्र घेऊन सुनीता कृष्णात पाटील ह्या महिलेने आमच्या नाव कर्ज काढले आणि ते आता फेडणं झाले। आम्ही विचारायला गेलो, आम्हाला ती धमकी द्यायला लागलेली आहे आणि त्यासाठी आम्ही न्याय मागाय पोलीस स्टेशनला आलेलो आहे। कुरुकली गावातील सुनीता कृष्णात पाटील ह्या महिलेने आमच्या कुरुकली गावातील बरेच महिलांची फसवणूक केलेली आहे। महिलांना 2000 4000 आमिष दाखवून त्यांच्या नावावरील फायनान्सचे कर्ज घेऊन त्यांची फसवणूक व त्यांचे आधार कार्ड घ्यायचं, त्यांना गोड बोलायचं आणि त्यांच्याकडून प्रत्येक फायनान्सकडून आणि आत्ता त्या महिलेने फसवणूक केली आणि त्या महिलांचा फसवणुकीचं सांगायचं आहे की मी कर्जच काढलेलं नाही आणि त्या सगळ्याच महिलांना तिनं गोड बोलून फसवलेलं आहे। तर तिच्यावर सर्वात आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आणि तिच्या कारवाई व्हावी अशी आमची कुरुकली ग्रामस्थांच्या वतीनं आमची मागणी आहे। यावेळी शोभा पाटील, संगीता पाटील, राणी कुईगडे, सूर्यकांत पाटील यांच्यासह गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या।